बघा आमची माणसं बघा. अशा सुंदर प्रकारे एकदम असं गावासारखी फिलिंग येते, बघू शकता. बघू शकता तुम्ही किती घनदाट जंगल आहे. आणि हे आता नाला सुकलेला आहे, पावसात फुल असणार कदाचित. किती जंगल आहे हे बघ, पूर्ण जंगल आहे फुल. नमस्कार, मी किशोर परब यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर खरं तर हा ब्लॉग झालाय सकाळी 5:30 वाजल्यापासून सुरू झालाय. काही कारणास्तव शूट करता नाही आला, कारण अचानक प्लॅन ठरलेला होता हा सकाळी आमचा, आणि तसं आम्ही निघालो. तिथून आम्ही ओला केली आणि इथपर्यंत आलो खाली पायथ्यापाशी. तिथून आम्ही विदिन पूर्ण पायी चालत आलो वरती. आता पुढचं जर्नी कशी आहे, म्हणजे पुढचा आमचा ट्रॅकिंगचा प्रवास कसा आहे तो आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवू. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला जर इकडे यायचं असेल तर तुम्ही विरार स्टेशनवरसून शेअर ऑटोने किंवा ऑटो करून तुम्ही येऊ शकता इथपर्यंत. म्हणजे विदिन 55 ते 60 म्हणजे 1 तास पकडून झाला इथे यायला लागतात. तर ऑटोने पण येऊ शकता किंवा तुम्ही पर्सनल व्हेकलने पण येऊ शकता, बाईकने पण येऊ शकता. मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही बाईकने या, की तिथून बाईक वगैरे करा किंवा स्वतःची गाडी करून या. ऑटोने एकदम जवळ आलो आहे. मागे तुम्ही बघू शकता किती उंच जागा आहे. अजून 2 ट्रॅकर आमच्या मागून वर चढले बघा, म्हणजे आम्ही किती फिटनेसवाले आहेत. आणि मागे तुम्ही बघू शकता हे बघा पूर्ण रतरंगा दिसत आहेत, बघू शकता. एवढं सुंदर वाटतंय. आणि इथं हवा जी लागते ना अप्रतिम, थंड थंड लागतं एकदम. आणि माझा तर अवतार तुम्ही बघताय पूर्ण घामाघूम झालाय खूप. सोबतीमध्येच भेटला आम्हाला, रस्ता दाखवायला घेऊन चाललाय आम्हाला, होय ना. चल आता आम्हाला पुढचा रोड दाखव, चल. पाऊस आला हे बघा समोर टकमक टोकचं. हे अजून इथून अर्धा तास आम्हाला लागणार आहे. बघा तुम्ही बघू शकता खाली बघा किती उंच आहे, खूप उंच आहे, बघू शकता. हे बघा आमचे हे 2 साथीदार आहेत मध्ये भेटलेले आम्हाला, म्हणजे कुत्रे आहेत दोन्ही पण, ते साथीदार आहेत आमचे. अजून 2 वाढलेत. ह्या साईडला पण डोंगर आहे आणि ह्या साईडला पण डोंगर आहे. आणि हा समोर जो आहे तो मुंबई गुजरात हायवे आहे. हा समोर इकडे चालू आहे तो, हा बघा. आणि धुकं बघा, इतकं बारीक बारीक धुकं पडलं आहे आणि बारीक बारीक पाऊस पण सुरू झालाय बघा. काय मस्त ना. आपण इथं आता पोचलोत, चालतोय बघा समोर गाव आहेत खाली. म्हणजे गाव दिसत तर नाही लांब लांब कुठे, ते एक तिथं फक्त एक दिसतंय, तिथं वाटतं कंपनी आहे. हा मेन हायवे तिथून असं जातोय बघा पूर्ण. खूप उंच चढ, खूपच चढण आहे. काय हवा पण मजबूत लागते इथं. हे दोघे जण वाट सोडत नाहीत मात्र. हा, जोपर्यंत आपण येत नाही ना तोपर्यंत पुढे जात नाही आहेत. बाबू और कितना चलना है रे. तर मित्रांनो आम्ही आता इथून निघालोय. परतीचा प्रवास आमचा सुरू झालाय. तर आता गड उतरतोय आम्ही खाली. तर व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की सांगा आणि लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. आणि वरती टोकावरती गेलो होतो पण खूप धुकं असल्यामुळं काहीच दिसत नव्हतं.
आम्ही सडनली 5:45 वाजता सुरू केला होता, तुम्हाला सांगितलं. आणि वरती यायला आम्हाला तरी पण 6:15 वाजले. पण डोंगरावरती एवढं धोका आहे की अक्षरशः पूर्ण हे होत आहे, दिसत नाही, अजिबात दिसत नाही, काहीच दिसत नाही. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक अँड कमेंट करायला विसरू नका. आणि असेच आमचे व्हिडिओ येत राहतील ह्याच्या पुढे. आणि जास्त असे ट्रॅकिंगचेच व्हिडिओ येतील बहुतेक. आणि कसे आउटडोअरला वगैरे जाणार, कुठे म्हणजे फंक्शन असू दे, काही असू दे, तर आम्ही तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवू. तर पुन्हा भेटू आपण नवीन ब्लॉगमध्ये. चला तर मग